नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे, तो आहे सिक्रेट सेटअपवरती. मार्केटमध्ये खरंच सिक्रेट सेटअप असतं का? याविषयीचा आपला हा टॉपिक आहे. आता मी तुम्हालाच विचारतो, जर मार्केटमध्ये खरंच एखादं सिक्रेट सेटअप असतं, तर ते कोणी विकायला बसलं असतं का? किंवा YouTubeवरती कोणी फ्रीमध्ये ते एक्सप्लेन केलं असतं का? राइट? सो सिक्रेट सेटअप वगैरे असं काहीही नसतं. त्यामुळे तुम्ही कोणतंही असं सिक्रेट सेटअप शोधण्याच्या मागे लागू नका. कारण सिक्रेट सेटअप वगैरे असं काहीही नसतं. ओके. कारण जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, तर डिसिप्लिन पाहिजे. तिकडे कोणतंही असं शॉर्टकट नाही आहे. तुम्ही हे आत्ताच समजून घ्या. आता सिक्रेट सेटअप म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ पाहिले असाल, की 90% ॲक्युरसी सेटअप किंवा ओन्ली वन कॅन्डल स्ट्रॅटेजी किंवा नो लॉस स्ट्रॅटेजी किंवा बँक निफ्टी शुअर शॉर्ट सेटअप असे खूप सारे तुम्ही थंबनेल पाहिले असाल, राइट? सो असं खरंच काही नसतं, कारण सिक्रेट सेटअप वगैरे काही नसतं. जर सिक्रेट सेटअप असतं, तर मार्केटमध्ये कधी लॉसच झाला नसता, राइट? सो त्याच्यामुळे तुम्ही कधी पण सिक्रेट सेटअपच्या मागे धावू नका, ओके. त्याच्यापेक्षा तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो करा. आणि जरी खरंच सिक्रेट सेटअप असेल, तरी म्हणजे सिक्रेट सेटअपपेक्षा एखादं सेटअप असेल मार्केटमध्ये, तर ते फेल का होतं? किंवा ते प्रत्येक मार्केटमध्ये का वर्क करत नाही? कारण मार्केट हे डायनॅमिक आहे, राइट? सो तुमचं सेटअप पर्टिक्युलर एका सेटअपसाठी किंवा पर्टिक्युलर एका मार्केटसाठी वर्क करतं. पण डायनॅमिक मार्केटमध्ये ते वर्क नाही करत. त्याच्यामुळे फिक्स सेटअप कधी काम करत नसतं, ओके. आणि सेम पॅटर्न प्रत्येक वेळेस सेम रिझल्ट देईल असंच नाही, राइट? कारण कॉन्टेक्स्ट प्रत्येक वेळी बदलत असतो. कुठेतरी सपोर्ट असतं, कुठेतरी रेझिस्टन्स असतं. आणि जर तुम्ही फक्त पर्टिक्युलर सेटअपनुसार काम करत असाल आणि जर तुम्ही कॉन्टेक्स्ट पाहत नसाल, तर मग त्या ठिकाणी तुमचं सेटअप काम करत नाही, ओके. किंवा एक सिंगल कॅन्डल प्रत्येक वेळी सेम आउटकम देत नसतं. कारण त्या कॅन्डलची पोझिशन डिफरंट ठिकाणी असते. सो त्याच्या पोझिशननुसार त्याचं ट्रेडिंग ठरत असतं, राइट? सो तुम्ही पर्टिक्युलर एका सेटअपनुसार किंवा एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डलनुसार तुम्ही जर एंट्री करत असाल, तर तिथं ते वर्क नाही करत, ओके. किंवा प्रॉब्लेम काय आहे, की आपण एक इमोशनल ट्रेडर आहोत, राइट? सो त्याच्यामुळे आपण सिक्रेट सेटअप म्हटलं किंवा एखादं सेटअप म्हटलं, सिक्रेट सेटअपपेक्षा एखादं सेटअप म्हटलं जर आपण, तर त्या सेटअपचे काही रूल्स असतात. जे रूल्स आपण स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं असतं. पण आपण एक इमोशनल ट्रेडर असल्यामुळे आपण ते रूल प्रत्येक वेळी तोडत राहतो. लाइक आपण त्या रूलला ब्रेक करून आपण एंट्री करतो किंवा एक्झिट करतो. सो आपण ते रूल फॉलो करत नाही. त्याच्यामुळे सिक्रेट सेटअप हे नेहमी फेल होत असतं. ओके. किंवा तुम्ही प्रॉपर सेटअपनुसार तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट नाही करत आणि मग तुमचा जास्त लॉस होऊन बसतो. राइट? सो त्याच्यामुळे या मल्टिपल रिझनमुळे सेटअप हे वर्क करत नाही किंवा सेटअप हे फेल होत असतं. आता बरेच सारे लोकं सिक्रेट सेटअपच्या मागे धावतात किंवा सेटअपच्या मागे धावतात. तर ते त्यामागे का धावतात? एक म्हणजे एफर्ट कमी हवे असतात त्यांना. त्यांना झटपट पैसा कमवायचा असतो किंवा त्यांना लॉस टाळण्यासाठी एखादे ते शॉर्टकट शोधत असतात. ओके. किंवा ते स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नसते. दुसऱ्याचं सेटअप होतं. जर ते लॉस जरी केलं, तर ते त्याच्यावर नाव टाकून मोकळे होतात, की त्याचं असं-असं सेटअप होतं. ते माझ्यासाठी वर्कआउट नाही केलं आणि त्याच्यामुळे मी लॉस केला. सो ते रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नसतात. ओके. त्याच्यामुळे ते बिनधास्तपणे दुसऱ्यावरती ब्लेम टाकतात. ओके. मग जर आता सिक्रेट सेटअप काम करत नाही, तर मार्केटमध्ये काय काम करतं? राइट? तर मार्केटमध्ये काम करतं प्राइस ॲक्शन. ओके. कारण प्राइस ॲक्शन तुम्हाला मार्केट रीड करायला शिकवतं आणि प्राइस ॲक्शनमध्ये आपण पूर्ण कॉन्टेक्स्ट ऑब्झर्व्ह करून मार्केटच्या करंट कंडिशननुसार आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो. ओके. इथं कोणतं पण आपण इंडिकेटर वगैरे यूज करत नसतो. सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन हे बेस्ट आहे किंवा प्राइस ॲक्शन प्रत्येक मार्केटमध्ये प्रॉपर वर्क करतं. आता प्राइस ॲक्शन हे बेस्ट का आहे? एक म्हणजे प्राइस ॲक्शन तुम्हाला कॉन्टेक्स्ट देतं, की कुठं ट्रेंड आहे, कुठं अप ट्रेंड आहे, कुठं डाउन ट्रेंड आहे, कुठं साइडवेज मार्केट आहे. हे आपल्याला प्राइस ॲक्शनमुळे कळतं. ओके. किंवा कुठं सपोर्ट रेझिस्टन्स आहे. मार्केट कोणत्या सायकलमध्ये आहे. मार्केट आता हायर हाय बनवत आहे, की लोअर लो बनवत आहे. ओके. सेकंड म्हणजे प्राइस ॲक्शन सगळ्या कंडिशनमध्ये अडॅप्ट होतं. ओके. म्हणजे प्रत्येक कंडिशनमध्ये ते फिट होतं. ओके.
म्हणजे सेम पॅटर्नमध्ये ते डिफरंट डिसिजन देत असतं आपल्याला किंवा ते फ्लेक्झिबल असतं, रिजिड नसतं. ओके. जसं मार्केटची कंडिशन असतं, तसं त्यानुसार प्राइस ॲक्शनमध्ये आपण ट्रेडिंग करत असतो किंवा ते वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये, वेगवेगळ्या मार्केटमध्ये फिट होतं. सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन हे बेस्ट आहे. ओके. थर्ड आहे प्राइस ॲक्शनमुळे अजून काय फायदा होतो, तर आपली थिंकिंग ग्रो होते. कारण आपण सगळ्या साइडने मार्केटचा विचार करतो आणि हळू-हळू आपला कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला सुरुवात होतो. त्याचबरोबर आपलं ओव्हर ट्रेडिंग देखील कमी व्हायला सुरुवात होतो. सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन हे नेहमीच बेस्ट आहे. ओके. सो जर तुम्ही अजून पण प्राइस ॲक्शनला फॉलो करत नसाल किंवा जर तुम्ही अजून पण प्राइस ॲक्शनची स्टडी केली नसाल, तर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पहा, प्राइस ॲक्शन समजून घ्या आणि प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करायला सुरुवात करा. ओके. आता मी थोडंसं तुम्हाला सिक्रेट सेटअप आणि प्राइस ॲक्शनमधला मी थोडासा तुम्हाला डिफरन्स सांगतो. ओके. सिक्रेट सेटअप किंवा सेटअपमध्ये काय असतं, तर त्याचे फिक्स रूल असतात आणि तुम्हाला त्या रूलनुसारच ट्रेडिंग करावा लागतो. इथं तुम्ही ते रूल ब्रेक करून चालत नाही. जर तुम्ही ते रूल ब्रेक केले तर लॉस होण्याचे चान्सेस असतात. पण प्राइस ॲक्शन कसं असतं, तर त्याचे रूल नसतात. ते एक फ्लेक्सिबल लॉजिकनुसार चालतं. ओके. किंवा ते फ्लेक्सिबल असतं. जसं मार्केट चेंज होतं तसं आपण तिथं डिसिजन घेत असतो आणि ट्रेडिंग करत असतो. ओके. हे एक झालं. सेकंड म्हणजे सेटअप हे समटाईम वर्क करतं. पण प्राइस ॲक्शन हे प्रत्येक मार्केटमध्ये वर्क करतं. म्हणजे साइडवेज मार्केटमध्ये देखील वर्क करतं, अप ट्रेंडमध्ये वर्क करतं, डाउन ट्रेंडमध्ये वर्क करतं. ओके. सेटअपमध्ये तुम्हाला कुठं कॉन्टेक्स्ट नसतो किंवा आधी काय कॉन्टेक्स्ट होता, कुठं सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, हे आपण चेक करत नाही. फक्त आपण त्या सेटअपनुसार आपण एंट्री करत असतो आणि एक्झिट करत असतो. बरोबर? पण कॉन्टेक्स्ट पाहणं फार गरजेचं असतं. पण प्राइस ॲक्शन आपल्याला फुल कॉन्टेक्स्ट देतं, की कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, कुठं राउंड व्हॅल्यू आहे. सो या सगळा पिक्चर आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये क्लिअर असतो. ओके. सेटअप असल्यामुळे आपण एक म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो, की येस कोणीतरी सांगितलं असतं, की या सेटअपची 90% एक्युरसी आहे आणि मग तुम्ही एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात, इथं बिंदास ट्रेडिंग करतात आणि मग खूप लॉस करून बसतात. पण प्राइस ॲक्शनमध्ये आपण डिसिप्लिननुसार करतो. कारण प्राइस ॲक्शनचे काही रूल्स आहेत. ओके. किंवा प्राइस ॲक्शनमध्ये आपण कॉन्टेक्स्ट पाहतो. सो आपण डिसिप्लिन असतो इथं. आणि सेटअपमध्ये आपली नेहमी डिपेंडन्सी असते त्या सेटअपवरती. पण प्राइस ॲक्शनवरती आपण स्वतःच्या डिसिजनवरती डिपेंड असतो, की आत्ता मार्केट काय सांगत आहेत आणि तुम्ही मार्केटमध्ये आत्ता प्राइस ॲक्शननुसार कोणता डिसिजन घेत आहात, त्याच्यानुसार आपण आपलं ट्रेडिंग करत असतो. सो प्राइस ॲक्शन हे स्वतःवर कंप्लीटली डिपेंड राहतं. ओके. सो हा प्राइस ॲक्शन आणि सेटअपमधला डिफरन्स आहे. प्राइस ॲक्शननुसार जर तुम्ही ट्रेडिंग करत देखील नसाल, तरी पण काही हार्श ट्रूथ आहेत मार्केटचे, ते तुम्हाला एक्सेप्ट केलेच पाहिजे. एक म्हणजे मार्केट हा एक बिझनेस आहे. सो बिझनेस म्हटल्यानंतर लॉस हा होणारच आहे. सो ते तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि इथं कुठंही परफेक्ट एंट्री वगैरे किंवा परफेक्ट एक्झिट असं काहीच नसतं. ओके. सो हे तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. सेकंड म्हणजे मार्केट तुमचं कधीच ऐकत नसतं. ओके. सो त्याच्यामुळे मार्केट जे सांगतं ते तुम्हाला ऐकावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग करावी लागेल. ओके. आणि मार्केट करताय हे तुमची पण कंप्लीटली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो इथं प्रॉफिट झाला तर त्याला पण तुम्हीच जिम्मेदार आणि लॉस झाला तरी त्याला तुम्हीच जिम्मेदार. ओके. सो इथं तुम्ही कोणाला ब्लेम नाही करू शकत कारण हा तुमचा सेल्फ बिझनेस आहे. सो तुम्ही मार्केटकडे ॲज अ बिझनेस म्हणून पाहणं गरजेचं आहे. आता प्राइस ॲक्शन स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल कारण प्राइस ॲक्शन एवढं सोपं नाही आहे किंवा प्राइस ॲक्शन हा काही एक सिंगल कन्सेप्ट नाही. प्राइस ॲक्शन हा वास्ट कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप वेळा मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. चार्ट रीड करणं गरजेचं आहे. सो प्राइस ॲक्शन समजून घ्यायला किंवा ते आपल्या अंगवळणी पडायला फार वेळ लागतो. ओके. आणि इथं तुमचा सुरुवातीला तुम्ही कन्फ्यूज असतात किंवा टाईम लागतो किंवा तुमचा स्क्रीन टाईम वाढतो. तुम्हाला जर्नल मेंटेन करणं आवश्यक आहे. ओके. इथं तुमचा इगो ब्रेक होतो, की मीच प्रॉफिट करूनच दाखवणार वगैरे, वगैरे तुमचे काही असतात ना थॉट्स, ते सगळे इथं ब्रेक होतात. आणि जेव्हा तुम्ही प्राइस ॲक्शनला प्रॉपर फॉलो करायला सुरुवात करतात, तेव्हा हळू तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुमचं स्किल तुम्हाला डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. तुम्हाला प्राइस ॲक्शन समजायला सुरुवात होते. ओके. तुमची कशावरही डिपेंडन्सी राहत नाही. म्हणजे कोणत्याही स्ट्रॅटेजीवरती तुमची डिपेंडन्सी राहत नाही किंवा सेटअपवरती डिपेंडन्सी न राहता तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो करता. ओके. आता बिगिनर कोणत्या मिस्टेक करतात? तर एक म्हणजे
एका सिंगल पॅटर्नवरती तुम्ही प्रत्येक ठिकाणी ट्रेडिंग करायला सुरुवात करता, असं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. कारण मार्केटनुसार तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. सेकंड म्हणजे तुम्ही कॉन्टेक्स्ट इग्नोर करतात. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की कॉन्टेक्स्ट किती इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं गरजेचं आहे. मार्केट आधी काय करत होतं, आता कोणत्या कंडिशनमध्ये आहे, हे तुम्ही सगळं चेक करणं गरजेचं आहे. ओके. अननेसेसरी तुम्ही इंडिकेटर यूज करता किंवा तुम्हाला 100% ॲक्युरसी पाहिजे. म्हणजे आता मी ट्रेड घेतला तर ह्याच्यामध्ये प्रॉफिट झालंच पाहिजे. असा तुमचा अट्टाहास असतो. असं नाही आहे. मार्केट एवढं सोपं नाही आहे. ओके. तुमच्यामध्ये पेशन्स लेव्हल नसतात. सो या सगळ्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला हळू-हळू ओव्हरकम करून तुम्हाला हळू-हळू प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही सिक्रेट सेटअपच्या मागे धावू नका. ओके. तुम्ही प्रॉपर प्राइस ॲक्शनला फॉलो करा, हळू-हळू ट्रेडिंग करा, हळू-हळू लर्निंगकडे फोकस करा आणि जेवढा तुम्ही टाईम्स मार्केटमध्ये स्पेंड कराल, तेवढं तुम्ही हळू-हळू शिकत जाल. ओके. सो त्याच्यामुळे सिक्रेट सेटअपच्या मागे धावू नका. ओके. मार्केट कंप्लीटली समजून घ्या. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जसं मी आधीच्या काही व्हिडिओमध्ये म्हणालो आहे, की आपल्याला एक मराठी लोकांची एक ट्रेडरची कम्युनिटी बिल्ड करायची आहे. ओके. सो त्याच्यासाठी मला तुम्ही लोकच हेल्प करू शकता. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.